सुमन, याला हद्द झाली साले या पोराची. किती पोरी बघणार, त्याला पोरगीच पसंत पडत नाही. काय लावलंय काय हे? 20 पोरी बघितल्या आतापर्यंत. ए राणे, उठ ग, पाणी आणून दे मला. जा तूच घे. अरे आतापर्यंत 20 पोरी पाहून झाल्या, तुला कशी पोरगी पाहिजे रे? अगं आई, मग मी काय करू? नाही पसंत होत मला कोणती पोरगी. काहीतरी आपलं नेहमीच पोरगी बघा पोरगी बघा. हे बाबा, अरे तुला कशी पोरगी पाहिजे? अप्सरा आणायची का परी आणायची? अगं सुमन, आता या मुलीला नाव ठेवायला कुठं जागा होती का? तरी याला पसंत पडत नाही. अरे स्वतःकडे बघ, मग जज कर दुसऱ्याला. अहो नाना, मला पोरगी पसंत नाहीये, विषय संपला. कोणती पोरगी ना माझ्या गळ्यात मारू नका तुम्ही. अरे आतापर्यंत किती मुली बघितल्या तू? हा, अरे तुझं लग्नाचं वय निघून चाललंय. हे बघाय, मला ना सर्व गुण संपन्न पोरगी पाहिजे बस. अरे हो दिवटे, आपण आहेत का सर्वगुण संपन्न? एकदा आपल्याकडे बघा, आपल्या झिपऱ्या कुठे काय कुठे. अरे असाच विचार करत बसला ना तर वय निघून जाईल. त्या रूपाला काय करतो? अहो नाना, आजकालच्या पोरांची स्टाईल आहे, आणि ना तुमचा जमाना गेला. अरे हो, पण आता बस झालं ना बाबा. किती पोरी पाहून थकलोय आपण. आता ह्या बघ, तुला सांगते, आता जी पोरगी येईल ना तिला हो म्हणायचं. आम्ही काही तुझं वाईट करणार नाही, पण तुला सांगू का, अरे आता मी थकले रे बाबा. माझे हातपाय दुखायला लागले आता, हे घरातलं काम करून करून. एक तर ही पोरगी अजिबात काम करत नाही, सगळं मला बघावं लागतं घरामध्ये. आणि तुझे हे नाटक बस झालं बाबा. आता पुढची पोरगी पाहून घे. हे बघ सुमन, हे असं आहे, आपलेच लाड आपल्याला भावतात. आणि तुला सांगतो, या राणीला पण पोळ्या करायला शिकव. 12वीला गेली, तिला अजून पोळ्या सुद्धा येत नाही. हो नाना, आता माझ्यावर नका राग काढू. आणि राणी, तुला लोकांच्या घरी जायचंय, तिथं काम केलं ना तर नाव निघेल, नाही तर आई बापाचा उद्धार होतो. हो नाना, माझं नका टेन्शन घेऊ. मम्मी दे मला जेवायला. का तुला हात नाही का? हो, तुम्ही नका चिडचिड करू, देते मी तिला जेवायला. या तुझ्यासारख्या आईने पोरींना वाईट सवय लावल्या. जुने लोक काय म्हणायचे, आठवणीत आहे का? काय म्हणायचे? आधी लेकीची आई सासू असते, सासरी गेल्यानंतर सासू. जाऊ द्या हो, अहो लोकांच्या घरी कामच करायचंय. येऊ द्या वगळ आणि बसवा मुलीला घरी. मग ओ नाना, तुम्ही गप्प बसा, मी बघून घेईन माझ्या लग्नाचं. बघाल काय? काय पळून जाऊन लग्न करायचंय का? मम्मी बघ ग नाना काय बोलताय. तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ, चल तुला जेवायला देते. नुसती खाती आणि बेडवर पडून राहती. 2 टायमात स्वयंपाक शिकव जरा तिला. श्याम, काय करतोय? काय रे, बस. काय म्हणतो बोल. काय रे, तू फोन करणार होता मला, निरोप देणार होता वहिनीचा. अरे आपलं नशीबच गांडू. बरं ते सोड, तुझं काय म्हणतो? अरे माझं मोठ्या बहिणीचं लग्न झालं, माझं नाही करणार ना रे. अरे ती पोरगी ना आपल्या लेवलची नव्हती, तिचं शिक्षण कमी होतं रे. आणि तुला माहितीये आपण ग्रॅज्युएट, 12वी पास. अरे कुठंतरी ऍडजस्टमेंट करायला लागते ना भावा, सगळं आपल्या मनासारखं नाही होत. आता वय निघून चाललं तुझं. आता काय माहितीये का, नाना पण लय चिडचिड करायला लागले रे. चल बसू आपण, तुझं टेन्शन दूर करतो. चल, मी आहे ना. अरे चल. ही पण पी. घे बाबा, लग्न करून एकदाच.
हा बाबा, घेतो लग्न करून. अरे तुझं वय पण निघून चाललं ना. नानाईले कुरकुर करता रे. अरे जास्त वय झालं पोरगी भेटत नाही, हे करून एकदाच. एवढी सगळी संपवायची बरं का. तुझ्यासाठी घेतली, तुझ्यासाठी तू संपव. ए भाऊ. अर्धा बॅग संपवला मी. घे अरे घे. राहू दे, घेतो. अरे आई नाना तुला चुकीनं सांगणार आहे का? आता ही शेवटची काढली तुझ्यासाठी, घे. पण मला याच्यानंतर वहिनीच पाहिजे रे भाऊ. घे ही पण घे. तुला मड्यावर उठलाय रे. करतो हो लग्न. लग्न कर चाललंय तुमचं. करतो लग्न. काय रे बाबा, मी इतका विद्रूप आहे का? हा, विद्रूप आहे का मी? ऐले ज्या पोरीला मी पसंत केलं ती पोरगी मला नकार देते. काय करायचं आम्ही पोरांनी? अरे हो दिवटे, देवट्या, आमच्या नानांचा आवाज आहे ना, कानात घुमायला लागलाय. आमचे नाना म्हणजे डोक्याला ताप. पाप आहे म्हणून मी आहे. हे कसं? अरे आरसा बोलतो मी, आरसा. आरसा? हे कसं? ते कसं आहे ना, अशी पोरगी ना मला भेटलीच नाही. पोरगी कशी ना, अशी काळजात घुसली पाहिजे, काळजात. नाहीतर आजकालच्या पोरी. ए दिवट्या, अरे बाप आहे म्हणून तू आहेस. अय, अरे इकडं बघ, इकडं. अरे मी आरसा बोलतोय. अरे घाबरू नको, इकडं बघ. मी काय सांगतोय ते कान खोलून ऐक. आजपर्यंत तू एवढ्या पोरी बघितल्यास, तुला पोरगी पसंत का नाही झाली रे? अय, अरे पोळ्याच्या बाईला, सगळ्यात पहिले तू स्वतःला बघ. लोकांच्या पोरीवाळींना नावं ठेवण्या अगोदर आहे ना, पहिले स्वतःकडे बघावं माणसाने. अरे पहिले स्वतःकडे बघ. तुझ्या आईचा सुहाने, नाक नाही धड आणि तपकीर वड. आता एक स्थळ येणार आहे, ती पोरगी पसंत कर आणि टाक बार उडून. अरे मी आरसा आहे, मी सत्य दाखवतो आणि तुमच्यासारख्या लोकांना सत्याची जाणीव करून देतो. आता शांत झोप. जे सांगितलंय ते लक्षात ठेव, नाहीतर लग्न होणार नाही बरं का तुझं. नाहीतर बसशील संन्याशांसारखा एकटाच फिरत. आता झोप, नाहीतर सकाळ सकाळ मला तुझं पारस तोंड बघावं लागेल. ए भाऊ, तुझ्यामध्ये ना मी माझं तोंड बघतो. पारस तोंड येतो. हा बाईराव. हॅलो हॅलो. हा नमस्कार नारायणराव. हा जगन्नाथराव, येत आहे का? बर बर, चालेल चालेल चालेल, या या. ओके ओके. राम 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 राम. काय नारायणराव? काय नाही, काय म्हणता? काय नाही, बस निघालो तिकडं. हा, तुमची भेट झाली बऱ्याच दिवसापासून. हा, काय म्हणता, काय चाललं? बस सगळं ठीक आहे. आमची भाची आहे, चांगली. मला पटलं तर बघा, बघायला काय हरकत नाही. मग बघू.
अहो नारायणराव, आता कालच एक मुलगी बघून आलो, पण आमच्या कार्टेने तयारी तिला नकार दिला. हो, त्याला काही पसंत नाही ती. हो का? बरं चालायचं, आमची भाची पाहून घ्या, मग पाहू पुढं काय काय नाही. बरं ठीक आहे, चालेल. आमच्या कार्ट्याला विचारतो. विचारा मग आणि मग या 4 वाजेपर्यंत, मी वाट बघतो. चला, एकदा ही मुलगी पास झाली, आमच्या डोळ्यापुढे लग्न झालं एकदा, आम्ही निवांत. आता ही भाजी पाहून घ्या, होईल चांगलंच होईल, टेन्शन घ्यायचं नाही एवढं. बरं ठीक आहे, येतो मग 4 वाजता. चल, फॅमिली घेऊन सर्वांना. ओके. चला. काय हर्षराव, कसा दिसतोय? तुम्ही म्हटल्याप्रमाणे चाललोय बर का पोरगी पसंत करायला. अरे हो दिवटे, आमचे नाना बोलवताय, येतो संध्याकाळी, मग बोलू आपण. हा, चष्मा कसा दिसतोय? काय काका काय रे दादा, कधी आला? झालं? आवरलं का तिचं? कशाची? अजून झोपलेलीची. अगं 10 वाजले, अजून पोट झोपली, तुला कळायला पाहिजे. ती रात्री ना कम्प्युटरवर काम करते ना, त्याच्यामुळं उशिरा होतो. अगं पण आजकालच्या पोरींना तुम्ही डोक्यावर बसून ठेवले. पोरींची जाती लवकर उठायचं. काय करायचं, या पिंगऱ्या ऐकतच नाही. थांब, मी तिला उठवते. तू चहा घेणार आहे ना? हो. का मग आवर पटकन, तुला पाहुणे पाहायला येत आहे. कोण ग? मुलगा पाहायला येतोय, जय आवरून घे. बर, कुठले पाहुणे? आहे माझ्या मित्राचेच आहे, मी आणले तर मग चांगलंच आणाल ना. हा, भावाने आणलं म्हणजे चांगलंच असेल. हा. तो वाईट थोडं करणार आहे, चांगलंच करणार आहे. मुलगा काय करतो? कंपनीत आहे. कंपनी ते हम्म. चांगला आहे ना? तू पाहिला ना? एकदम भारी. काही हरकत नाही, जाऊ. त्याला काय पेमेंट आहे? 35,000 रुपये. बरं ठीक आहे, तुला पटलं ना? हो. बर, जाऊ. आवर, किती वेळ आरशात बघते? मी कशी दिसते हे बघायला नको का? तुम्ही कोण बोलतोय? मी आरसा बोलतोय. आरसा? आरसा? किती वेळा सांगू बरी दिसते. आता एक गोष्ट लक्षात ठेव, हे स्थळ फायनल कर. तुझा निर्णय ठेव बाजूला. आतापर्यंत तू 14 स्थळ नाकारलेत, हे 15वं स्थळ आहे. हे जर तू नाकारलं तर तुझं लग्न होणार नाही. का? हे तुम्ही कोण ठरवणार आहे?
हा माझा निर्णय, माझा. मी आरसा आहे, तुला सत्य सांगणारा. जा आता, निघ बाहेर. आवरलं का ग तुझं? अगं पाहुणे यायची वेळ झाली. आले आले. या. या नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. ते मुलाचे वडील, हो नमस्कार नमस्कार. मुलाची आई, नमस्कार मुलाची बहीण, नमस्कार मग मुलगा. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी बाची. नाव काय बेटा तुझं? रुपाली. शिक्षण किती झालं तुझं? S5. तुझ्या वडिलांचं नाव काय बेटा? शिवराम राजाराम उसने. हा माझा मुलगा. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. नाव काय आहे तुमचं? श्याम जगन्नाथ गडबडे. शिक्षण किती झालं? ग्रॅज्युएट आहे मी. कोणत्या कंपनीत काम करतो? ऑर्बिटल नावाची कंपनी आहे, त्याच्यात काम करतो मी. 50,000 पेमेंट आहे, पण PF वगैरे कापून हातात 35,000 येते. ठीक आहे नारायणराव, येतो आम्ही, कळवतो तुम्हाला. हा ठीक. मीच तर दाखवलं, माझं काय चुकलं का? यांचं काय बी नसलंय. तुम्ही विचारा त्यांना. काय ग रुपाली, काय झालं? हो जावे बापू. आता मी काय सांगू, विचारा ना तिलाच. हे असं आमचं काही चुकलंय का तिला विचारा. काय असं ते पटापट सांग, परत त्याच्यावर वाद नको. तुझं काय म्हणणं आहे स्पष्ट सांग. रुपाली तू सांग बेटा, तू बोलल्याशिवाय काही कळणार नाही. हा हे ठीक आहे, ननंद भाऊजायचं भांडण हे घरात चालू असतं आणि त्याला काही भांडण म्हणत नाही. किरकोळ किरकोळ चालूच असतं, प्रत्येक घरात भांड्याला लागतच असतं. अजून काय वेगळं आहे तर ते क्लिअर कट सांग. हे बघ रुपाली, आता राणीचं पण लग्न होणार आहे, ती तिच्या सासरी जाईल, मग तुम्ही दोघंच राहणार की घरात? तसं नाहीये नाना, पण ताई कशालाच हात लावत नाही ना. असं नाही की मी ह्या घरची सून आहे म्हणून मीच केलं पाहिजे. ते काय खाता आणि लोळतात, असं नाही ना नाना. आणि मम्मी पण त्यांना काही बोलत नाही. हे बघ रुपाली, तिचा हात मोडल, तिच्या गळ्यात पडेल. तू तुझा संसार आहे, तू तुझा संसार सांभाळ ना. नाना मी जाते सावरायला, पण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं आहे ना काही 2-3 वेळेस कपडे बदलणं, प्रत्येक वेळेस हे करणं. मला धुणं भांडेवाली करून ठेवले, जशी त्यांनी नोकरी आणली घरामध्ये. असं थोडी ना चालतं नाना. हे बघ रुपाली, तुझा काय विचार आहे सांग. अगं सुमन, तू काही बोलते का नाही? आता मी काय बोलू, ती सांगते सर्व. आपण काय बोलायचं? घरात काय सासूरवास आहे का तिला? नाना एक खरं बोलू का, मला वेगळंच राहायचंय. हे नेहमीची किचकिच नको नाना. अगं रुपाली, तू वेगळं कर राहून काय सिद्ध करणार आहे? वेडिंग का ग तू? वेगळं निघायचं म्हणती. तुला काय वेगळं निघायसाठी लग्न करून दिलं का? एवढे चांगले सासू सासरे, त्यांना तू करतीये, डावलतीये. त्या एका मुलीमुळं ती काही कायमची राहणार आहे का तिथं? थोडं ऍडजस्ट करायचं. ती गोष्ट नाहीये मामा. काय ती गोष्ट नाही, गोष्ट नाही. मम्मी त्यांना बोलतच नाही ना मामा. मग एवढे चांगले संबंध तू खराब करतीये.
पण मग मी बोलतच नाही राणीताईंना अजिबात. हे बघ सुमन, रुपाली काय बोलतीये कळतंय का? तू फारच राणीला डोक्यावर उचलवलं. पण एवढा पण निर्णय नाही घ्यायला पाहिजे ना की लगेच वेगळं राहायचं. अगं मम्मी काय बोलतीये तू? हो जाऊया बापू, काय झालं? अहो तिलाच विचारा ना, काय झालंय तिला विचारा बरं. कशाला वेगळं राहायचं म्हणते ग? देवासारखे सासू सासरे, तुला कळत नाही का? सगळे दिवस सारखे राहतात का? ती नणंद काय तुझ्या घरात राहणार आहे का काय? हा, तिच्यावरून एवढं लगेच वेगळं राहायचं म्हणते? तुला पटायला पाहिजे ना. अगं मी तुला 50 वेळेस सांगितलंय का आपल्या घरातून लांब राहण्याचा विचार नको करू. आणि त्या राणीचं काय घेऊन ठेवलंय का तुम्ही? तिचं लग्न झाल्यानंतर ती जाणारच आहे, ती का आपल्या सोबत राहणार नाही इथं. जे झालं ते झालं, आता ते गंगेला मिळालं, पण इथून पुढे तुमचा संसार सुखाचा चालू एवढंच माझी अपेक्षा आहे, बाकी दुसरं काही नाही. तू पण समजून घे. तुझीच लहान बहीण असती तर तू समजून घेतली असती तिला. मग जाऊ दे, ती नादाने सोडते उशी. का हो भाऊ, बरोबर आहे का नाही? हे बघ बेटा रुपाली, तू माझ्या मुलीसारखी आहे. जनक राजाची मुलगी सीता ही रामाला दिली, पण सीतेला सुद्धा तो वनवास टळला नाही. तिचं राजकन्या होती मोठी, तरी राम स्वतः सिंहासनावर कधी बसले नाही, वनवासात गेले. सीतेला वनवास भोगावा लागला. तर आपण कोण? तर असं करू नको बेटा, संसार करा, चांगले राहा, चांगलं नाव काढा. चला नारायणराव, येतो आम्ही. हा चला सुनबाई, चला.